श्री स्वामी समर्थ श्रोते हो, मागील व्हिडिओमध्ये आपण श्री हरिविजय या ग्रंथामधील अमृतरूपी रस श्रवण केला. त्यामध्ये आपण श्रीरामांचा अवतार संपल्यानंतर अनेक जे दैत्य प्रबळ झाले होते व त्यांनी संपूर्ण पृथ्वीवरती कशा प्रकारे हाहाकार माजवला याविषयीची माहिती किंवा कथा त्या व्हिडिओमध्ये श्रवण केली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अध्याय 2 यामध्ये पुढील कथा श्रवण करणार आहोत. श्रोते हो, आपल्या श्रवणामृत या चॅनलवरती तुम्हाला आध्यात्मिक कथा माहिती ऐकायला मिळेल, तेव्हा आपल्या चॅनलला नक्की लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. त्याचप्रमाणे कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला आध्यात्मिक कोणत्या विषयावरती व्हिडिओ ऐकायला आवडेल ते देखील मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चला तर मग अध्याय 2 यामध्ये पुढील कथा श्रवण करूयात. अध्याय 2 यामध्ये श्रीधर कवी आपल्याला श्रीकृष्ण अवतार कशा प्रकारे घेतील हे या अध्याय 2 मध्ये सांगितलेले आहे. त्याचप्रमाणे कंसाचा जन्म कसा झाला, देवकी व वासुदेव यांचे लग्न, देवकीचा 8वा पुत्र कंसाचा वध कसा करेल ही देववाणी झाली. त्याचप्रमाणे देवकी व वासुदेव यांना बंदी शाळेमध्ये ठेवण्यात आले. वासुदेव व देवकी यांच्या 6 बालकांची हत्या कंसाने केली. त्याचप्रमाणे श्रीकृष्ण अवताराची वेळ झाली आहे असे भगवान विष्णूंच्या लक्षात आले. इथपर्यंतची संपूर्ण कथा ही आपल्याला या 2 अध्यायामध्ये सविस्तरपणे श्रवण करण्यास मिळणार आहे, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की श्रवण करा. चला तर मग श्रोते हो, सर्व आळस झटकून टाका आणि सुंदर अशा कथेचे अमृतपान करा. अध्याय 2. स्वर्गामधले देव, ऋषी, सर्व प्रजाजन आणि गायीच्या रूपामध्ये प्रकटलेल्या वसुंधरेला घेऊन ब्रह्मदेव स्वतः श्री विष्णूंकडे गेले. श्री विष्णूंचे वर्णन करताना व्यास आणि वाल्मिकी देखील थकले. बृहस्पती तटस्थ झाले. पंचाननाची मती कुंठित झाली. हरिप्रताप हा अद्भुत आहे. अभिमानाचा त्याग करून श्रीहरींच्या गुणांचे वर्णन करावे. दैत्यांच्या छळामुळे हतबल झालेली पृथ्वी, प्रजा आणि ऋषी हे श्रीहरीला शरण आले. इंद्रादी देवांसह स्वतः बृहस्पती श्रीविष्णूंच्या चरणांपाशी आले. त्यांनी श्रीविष्णूंची मनापासून पूजा केली. क्षीरसागराच्या मध्यभागी तेजस्वी असे मोठे बेट होते. तिथे लक्ष योजने विस्ताराचा दिव्य रत्नांनी मढवलेला व अत्यंत लखलखीत असा मध्य मंडप होता. त्या मंडपात सहस्र फणे असलेल्या शेषाचा विशाल असा पलंग होता. त्या पलंगावर नीलवर्ण श्रीहरी पहुडला होता. श्रीहरीने दिव्य पितांबर परिधान केला होता. त्यांच्या अंगावरती नानाविध रत्नभूषणे होती. श्रीवत्स चिन्ह, कौस्तुभ, वैजयंती माळ आणि शंख, चक्र, गदा, पद्म यांनी युक्त असे ते नितांत असे सुंदर आणि सोज्वळ रूप कोणालाही डोळ्यात दिसत नव्हते. ब्रह्मदेव सर्वांना घेऊन जेव्हा पैलतीरावर पोहोचले तेव्हा त्या भव्य मंडपाच्या ठिकाणी दिसणाऱ्या बालदिवाकराप्रमाणे दैदिप्यमान अशा तेजमंडलाला सर्वांनी वंदन केले आणि परमात्म्याची स्तुती केली. त्यानंतर भगवान श्री विष्णूंच्या पराक्रमाचे आणि अवतार लीलांचे वर्णन केले. त्यानंतर पृथ्वीवरती कसा अनाचार माजला आहे ते भगवान श्री विष्णूंना सांगितले. दैत्यांचा अधर्म, अनाचार, हिंसाचार यामुळे यज्ञयाग, गोब्राह्मण, धर्म, साधू संत, ऋषीमुनी, त्याचप्रमाणे विष्णू भक्त, सज्जन, अनेक स्त्रिया हे सारे जण कसे गांजलेले आहेत हे सांगितले व तूच आमचा रक्षणकर्ता आणि एकमात्र आधार आहेस. सारे विश्व करुण होऊन तुझा धावा करत आहे. आता या उन्मत्त दैत्यांचे काय करायचे ते तूच ठरव असे ब्रह्मदेवांनी श्री भगवान विष्णूंना सांगितले. देव, ऋषीमुनी आणि ब्रह्मदेव यांच्या धावा ऐकून क्षीरसागरातून अंतरिक्ष ध्वनी उमटला. तो असा की, घाबरू नका, चिंता करू नका, मी यादव कुळात अवतार घेऊन दुष्टांचा संहार करील.
तुम्ही देवांनी यादव म्हणून जन्म घ्या. यामध्ये उपदेवांनी गोपाळ व्हावे, ऋषींनी गोवत्स व्हावे, यम, वायू, इंद्र आणि अश्विन कुमार ह्यांनी कुंतीच्या पोटी पांडव म्हणून जन्म घ्यावा. बृहस्पतीने द्रोण होऊन पांडवांना विद्यादान करावे. अग्नीने दृष्टद्युम्न व्हावे, पार्वतीने द्रौपदी व्हावे आणि लक्ष्मीने रुक्मिणी व्हावे. वसुदेव देवकी यांच्या पोटी मी स्वतः जन्म घेईन. शेष माझा मोठा भाऊ बलराम होईल. या अवतार कार्यात तुम्ही सर्वांनी मला सहाय्य करावे. आता आपण सर्वांनी आपापल्या स्थानी जाऊन पुढील तयारी करावी. जगतपित्याचे ते बोलणे ऐकून सर्वांना अतिशय आनंद झाला. ज्याचा पुत्र वासुदेव असेल अशा वासुदेवाचा जन्म यदुवंशात झाला. मथुरेचा राजा उग्रसेन होता आणि त्याचा मुलगा हा दुरात्मा कंस होता. उग्रसेनाच्या पत्नीला सुचिस्मिता हिला एक दैत्य अरण्यामध्ये घेऊन गेला आणि तिच्यावरती बलात्कार केला व तिला सांगितले की माझ्यापासून तुला पुत्र होईल. त्यावर सुचिस्मिताने संतापून त्या दैत्याला सांगितले की तुझ्या या पुत्राला श्रीकृष्ण आपटून क्षणार्धात ठार मारेल. सतीचा क्रोध पाहून तो दैत्य तेथून पळून गेला. पण त्या साध्वीच्या पोटी कंस नावाचा दैत्य जन्माला आला. कंस हा आपल्या पित्याच्या उग्रसेनाचा द्वेष करीत असे आणि यादवांचा उपहास करी. त्याने उग्रसेनाला बाजूला करून राज्य स्वतःच्या ताब्यात घेतले. विष्णुभक्त गायी आणि ब्राह्मण यांना तो जीवे मारित असे. जे दुष्ट दुर्जन होते त्यांना त्याने आपले प्रधान केले होते. त्याचप्रमाणे मुष्टिक, चाणूर, केशी, प्रलंब, अधासूर, जलासूर, धेनकासूर, नरकासूर, कागासूर, खर, शल, तोषला अशा अनेक दैत्यांचा समावेश त्याच्या प्रधानांमध्ये होता. आपल्या राज्यातील सज्जनांचा त्याने नायनाट केला होता. उग्रसेनाची कन्या देवकी ही उपवर झाली होती. दुरात्मा असलेल्या कंसाचे देवकीवरती अतिशय प्रेम होते. देवकीचा विवाह हा कंसाने वासुदेवाशी लावून दिला. विवाह सोहळा अतिशय थाटामाटामध्ये मथुरेमध्ये संपन्न झाला. उत्तम सजवलेल्या रथामधून वधूवरांची वरात निघाली होती. वरातीचा रथ स्वतः कंस हाकत होता. कंस अतिशय आनंदामध्ये होता. अचानकपणे त्या ठिकाणी देववाणी झाली की देवकीचा 8वा पुत्र हा कंसाचा वध करेल. ती देववाणी ऐकून तेथे जमलेला संपूर्ण जनसमुदाय हा स्तब्ध झाला. कंस देखील अतिशय घाबरला. त्याचा आनंद मावळला. तो क्षणार्धात कठोर झाला आणि आपण ह्या देवकीला मारून टाकावे असा विचार त्याच्या मनात आला. त्या विचारासरशीच कंसाने देवकीची वेणी धरून तिला रथाखाली पाडले आणि तिचा वध करण्यासाठी शस्त्र उपसून तिच्या मानेवरती धरले. त्यावेळी कंसाचे ते उग्र रूप पाहून देवकीने त्याचे पाय धरले आणि ती आपल्या भावाची करुणा भाकू लागली. परंतु कंसाला तिची दया आली नाही. आनंदोत्सव साजरा करणाऱ्या मथुरेमध्ये अचानक हाहाकार झाला. राजा उग्रसेन दुःखाने व्याकुळ झाला. वरातीत सहभागी असलेले लोक देखील दुःखी झाले. सगळे लोक रडू लागले. प्रसंगावधान राखून वासुदेव रथावरून खाली उतरला आणि त्याने कंसाचा हात धरला. तो कंसाला म्हणाला की तू स्त्री हत्येचे पाप करू नकोस. पण कंस काही त्याचे ऐकेना. तो वासुदेवाला म्हणाला की हिचा मुलगा माझा घात करणार आहे, मग मी हिला जिवंत कसे ठेवू. असे म्हणून कंसाने आपल्या हातातील शस्त्र परत एकदा देवकीवरती उगारले. त्यावेळी वसुदेवाने कंसाला वचन दिले की हिला जे पुत्र होतील ते मी तुझ्या स्वाधीन करील. वसुदेवाच्या या वचनामुळे देवकीवरील प्राणसंकट टळले. पण कंसाने आपला मेहुणा आणि बहीण यांना बंदीशाळेमध्ये टाकले. त्यांना साखळदंडांनी जखडले. त्यांच्यावरती अतिशय कडक असा पहारा ठेवला. काही काळानंतर देवकी गरोदर राहिली. पण आपल्या मुलाचे पुढे काय होणार ही चिंता तिला सतत भेडसावत होती. यथाकाल ती प्रसूत झाली. तिला मुलगा झाला. पुत्र पाहून दोघांनाही आनंद झाला.
परंतु तो आनंद हा क्षणभंगूर होता. वसुदेव म्हणाला की मी कंसाला वचन दिले आहे त्याप्रमाणे त्याला हे बाळ नेऊन देतो. बाळाला उचलून वसुदेव अतिशय जड अंतःकरणाने कंसाकडे गेला. त्या बाळाला पाहून कंसाच्या मनात त्या बाळाबद्दल स्नेह निर्माण झाला. त्याने विचार केला की देवकीचा 8वा पुत्र माझा घात करणार आहे, मग मी पहिल्या 7 पुत्रांना का मारावे, असे वसुदेवाला म्हणाला. तू तुझा हा पुत्र घेऊन जा, पण तुझा 8वा पुत्र मात्र मला नक्की आणून दे. मी त्याचा वध स्वतःच्या हाताने करणार आहे. कंसाच्या मनातील तो सद्भाव पाहून वसुदेवाला अतिशय आश्चर्य वाटले. त्यावेळी वसुदेवाने सुटकेचा निश्वास टाकून तो देवकीकडे गेला. आपला बाळ पाहून देवकीला देखील अतिशय आनंद झाला. जाणारा प्राण जणू परत आला असे तिला वाटले. वसुदेव गेल्यावर कंसाच्या सभेमध्ये नारद मुनी गेले. कंसाने नारदाचे आदरातिथ्य केले आणि घडलेली सर्व हकीकत नारदांना सांगितली. त्यावर नारद मुनी कंसाला म्हणाले, कंसा, तू देवांच्या फसव्या भाषेवरती विश्वास ठेवू नकोस. तुझ्या जीवनाचा प्रश्न आहे. देवकीच्या 8 पुत्रांमधला नेमका तुझा शत्रू कोण हे तुला कसे कळणार? कारण 8पासून उलटे मोजले तर पहिले अपत्य 8वे ठरते. याप्रमाणे कोणतेही अपत्य 8वे ठरू शकते. तू सावध हो आणि देवकीच्या कोणत्याही पुत्राला जीवदान देऊ नकोस. कंसाच्या हातून बालहत्या घडाव्यात आणि त्याचे आयुष्य कमी व्हावे हेच विधीचे विधान होते. कंसाला नारदाचा युक्तिवाद पटला. मरणाचे अतिशय भय वाटणाऱ्या कंसाने आपला विचार बदलला व तो अतिशय संतापाने बंदीशाळेकडे धावत गेला. हरिणीचे सुकुमार पाडस मारायला ज्याप्रमाणे वाघ धावतो त्याचप्रमाणे कंस हा देखील बंदीशाळेकडे धावला. देवकीला तर तो साक्षात यमदेवच वाटला. कंसाने तिच्या पदराखाली असलेले ते बाळ ओढून घेतले व देवकीने कंसाचे पाय धरले आणि मला या पुत्राचे दान दे असे सांगितले. पण कंसाने ते काही ऐकले नाही. त्याने त्या मुलाला देवकीकडून हिसकावून घेतले आणि बंदीशाळेच्या दाराजवळ असलेल्या शिळेवरती आपटून मारले. दुर्जनाजवळ दयामाया नसते. कंसाने एक एक करून देवकीचे 6 पुत्र मारले. देवकी दुःखाने अतिशय व्याकुळ झाली होती. वसुदेवाचे हृदय देखील शोकाने पिळवटून निघाले होते. कर्माला दोष देण्यापलीकडे ते काहीच करू शकत नव्हते. 6 बालहत्या करणाऱ्या कंसाची पातके ही वाढत चालली होती. गायी, ब्राह्मण आणि हरिभक्त प्रजा यांना त्रास देऊन त्याने अतिशय अनाचारच माजवला होता. यावेळी भगवान श्री विष्णूंच्या लक्षात आले की आता अवताराची वेळ झाली आहे. श्रोते हो, अशा या कृष्ण कथारूपी कमळावरचे तुम्ही भ्रमर आहात. ही कृष्ण कथा म्हणजे दूध आहे आणि त्या दुधाचे तुम्ही श्रोत्यांनी राजहंस होऊन सेवन करावे. या कथेचे अमृतपान करावे, त्यामुळे तुमचे जन्म मरण सुटेल. या कथेचा अर्थ जाणून घेणाऱ्याच्या हाती ब्रह्मानंद पद येईल असे सांगून श्रीधरांनी 2रा अध्याय इथे पूर्ण केला आहे. श्री कृष्णार्पणमस्तु. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. चला तर श्रोते हो, मग पुन्हा भेटूयात पुढील अध्याय 3रा व त्यामधील कथेसहित. तोपर्यंत मस्त रहा, मजेत रहा आणि आपल्या आवडत्या आराध्याचे नामस्मरण करत रहा.